तिल्लारी घाट. पावसाळ्यातील तिल्लारी घाट म्हणजे दाट धुके, हिरवाईने नटलेला सह्याद्री, गारवा, ओली हवा, दिवसा सायंकाळी बदलणारे वातावरण. इथली रस्ते म्हणजे टोकदार वळणं, 360 डिग्री वळणं बरं का. आणि प्रवासाचं मुख्य आकर्षण म्हणजे इथले धबधबे, नद्या, इथले पक्षी, इथले जनावरे आणि सर्वात महत्त्वाचे तिल्लारी घाट जितका सुंदर तितकाच धोकादायक. त्यामुळे अनुभवी चालक असणे खूप महत्त्वाचे आहे. तर मंडळी, आजचा आपला प्रवास असणार आहे याच तिल्लारी घाटातनं, तोही पावसाळ्यात. आपण प्रवास करतोय MSRTCच्या बसने. तर निसर्गाच्या अप्रतिम रंगाने रंगवलेला, थराराने परिपूर्ण असा अनुभव मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. आपण कधी प्रवास केलाय काय तिल्लारी घाटातनं? आपले अनुभव नक्की शेअर करा आणि या व्हिडिओमध्ये, या प्रवासामध्ये सामील व्हा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मी आपलं स्वागत करतोय पंजिममधून. एक रेट्रो फिलिंग येते बघा. इकडची जी घरं आहेत ना, एकदम आपल्याला पिक्चरमध्ये जशी बघतो ना तसं दिसतं. आता सकाळचे वाजलेत 7:37. मी चाललो आहे पणजीचं जे ST स्टँड आहे ना, बस स्टँड, तिथं. थंबनेल टायटलहून आपल्याला समजलंच असेल, आजचा आपला प्रवास होणार आहे पंजिम ते कोल्हापूर. आणि तेही मी खूप दिवसापासून वाट पाहत असलेल्या तिल्लारी घाटमार्गे. खूप जणांकडून ऐकले तिल्लारी घाटाबद्दल. तर आज प्रत्यक्ष पाहूयात आपल्या STच्या साहाय्याने आणि प्रवास करूया, निसर्गाचा आनंद घेऊया. तर मंडळी, आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा. आणि हां, इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता. इंस्टा ID आहे puneri.humsafar. आता इथून आहे ना 500 ते 600 मीटर दाखवते बस स्टँड, जिथून मी रूम घेतली होती. रूम कशी होती, काय होती, मी आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शेअर केले. तो व्हिडिओ जरूर बघा. सोलापूर ते मोपा फ्लाईट जर्नी. पणजीतला जो पाऊस आहे ना, तो मला मुंबईची आठवण करून देतोय. असा पडतोय ना, आला ना 10 मिनिटात सगळं ओलं चिंब. आताच 5 मिनिटापूर्वी पडलाय. वरती ढग बघा. पटकन पोहोचायचंय स्टँडला. 10 मिनिटं राहिलेत 8 वाजायला. 8 वाजता आपली बस आहे. बस स्टँड काय काहीतरी घोळ झालेला दिसतोय. गव्हर्नमेंट लोकल बसमध्ये बसलोय. 10 रुपये तिकीट आहे. बसने सोडले कट टू कट टाइम 5 मिनिट राहिलेत 8ला. त्याच्या लोकल बसेस सगळ्या इकडे लागतात आणि लॉंग डिस्टन्स बसेस या साईडला. इकडे चहा, नाश्ता, खूप सारे ऑप्शन आहेत. मला पण भूक लागली, पण टाइम नाही. आता बघू, पहिल्यांदा बस बघू आणि त्यानंतर नाश्त्याचं बघू. आता महाराष्ट्राच्या बसेस कुठे लागतात काय माहिती. स्टँड आहे ना, पूर्ण भूलभुलैया आहे. तर एक तरी ST दिसते समोर. फायनली आपली गाडी लागलेली आहे. किती भारी वाटले तुम्हाला सांगू शकत नाही. मी त्या फिश मार्केटपाशी गेलो आणि ते पहिला मॅप आहे ना बस स्टँडचा, तो दाखवत होता. तिथं जाऊन एकाला विचारलं, तो मला इथंच बस थांबते. नंतर समजलं तो लोकल बस स्टॉप आहे, जसा आपला सिटीतला असतो तसा. म्हणजे तिथं फक्त कुठली तरी लोकल बस थांबते. तिथून लकीली मला ती AC बस भेटली, तिने इथं सोडलं. नाहीतर हे ना जवळजवळ तिथून 2 किलोमीटर होतं. 7 मिनिटं राहिलेत आणि गाडी लागली आपली. सीट पण लकीली आपल्याला पुढच्या साईडची भेटली. गाडी बघा. दिस इज रिअल ॲडव्हेंचर. चला आता जाऊयात बसमध्ये, थोडंसं रिलॅक्स होतो. 10 मिनिटात दमछाक झाली. पाऊस बघा भरपूर झालेलं दिसतोय. पाणी कसलं साचलंय पुढच्या साईडला. इथं काय बसत नाही, इथंच बसतो. आता आपल्या बसचा जो रूट असणार ना, तो पणजीवरून निघाल्यानंतर दोडा मार्गे, मग तिल्लारी घाट, चंदगड, गडिंग्लज आणि मग आपण कोल्हापूरपर्यंतचा आपला प्रवास असणार आहे. किती किलोमीटर आहे ना, हे पण मी आपल्याला सांगतो. चला, ॲक्युरेट 8 वाजता बस निघालेली आहे आपली कोल्हापूरच्या दिशेने. जवळजवळ 210 किलोमीटरचा आपला हा प्रवास असणार आहे. पणजी ते कोल्हापूर आपण तिकीट काढले 321 रुपये एंड टू एंड. आणि जसं मी आपल्याला सांगितलं, जवळजवळ 210 किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे. पाऊस बघा कसला धो बरसतो इकडे. नशिबाने बस स्टँडपर्यंत आलो, नाही तर भिजलो असतो. रस्ते बघा, रस्त्याचं काम चालू आहे. पाणी किती साचले. आणि आपल्या या प्रवासाचं मुख्य आकर्षण तो म्हणजे तिल्लारी घाट. आता इथून दोडा मार्ग, जिथून हा घाट चालू होतो, 38 किलोमीटर आहे. पणजी ते दोडा मार्ग हे अंतर. आणि तिथून मग आपला घाट सुरू होणार.
पंजिमवरून निघाल्यानंतर आपला पहिला स्टॉप आहे तो म्हणजे म्हापसा. इथून काही पॅसेंजर्स चढले, 2-4 चढले, जास्त नाही, कारण की हा मार्ग खूप वेगळा आहे. नॉर्मली लोक जातात आपले सावंतवाडी मार्गे कोकणात जाणार, ते कोल्हापूरच्या गाडीने जातात, पण चंदगड मार्गे जाणार खूप कमी लोक असतात. गोव्याचे जे तिविम रेल्वे स्टेशन त्यासाठी जाण्यासाठी हा रस्ता सरळ. दोडा मार्ग गोवा चेकपोस्ट. ही होती महाराष्ट्र गोव्याची बॉर्डर. आता इथून आपण प्रवेश करतोय दोडा मार्गमध्ये. दोडा मार्ग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. नऊ वाजून 5 मिनिटं झालेत. आपण पोहोचलोय दोडा मार्ग, सिंधुदुर्ग जिल्हा. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातला दोडा मार्ग हा सर्वात छोटा तालुका आहे. पहिल्यांदाच आलोय दोडा मार्गला. खरं तर याच्या आधी पण प्लॅन होता, पण ते नाही झालं. आलोय, भारी वाटतं इकडे. एसटी स्टँड बघा, मस्त आहे. छोटंसं असं एसटी स्टँड अस्सल गावातली आठवण करून देते. मार्केट बघा दोडा मार्गमध्ये. रविवारचा बाजार दिसतोय. कोण इथून आपला व्हिडिओ बघत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. सावंतवाडी गाडी होती आता लोकल. आपला जो प्रवास जो स्पेशल होता ना तो यासाठीच होता, तिलारी घाटासाठी. आणि तिलारी घाटाचा आरंभ होतोय थोड्याच वेळात. आणि आत्ता व्हिडिओ आपण अजिबात चुकवायचा नाही, एंड टू एंड बघायचा म्हणजे. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला सुद्धा विसरायचं नाही.
तिलारी घाटाला आता सुरुवात झाली आहे मंडळी. पाऊस, घनदाट जंगल, निसर्गाचं हे रुद्ररूप. जागेवर टर्न आहे बघा. झाड पडले. घनदाट जंगल कशाला म्हणतात ना, आपण ज्यावेळेस तिलारी घाटात असाल त्यावेळेस आपल्याला समजेल. जागेवर U-turn. वारा कसला सुटला इकडं जोरात. हे बोर्ड आहेत ना, मी आतापर्यंत 5 ते 6 बोर्ड आत्ता वाचले आहेत. हा जो मिरर लावला ना 360 डिग्री सारखा आहे, त्याच्यामुळे ॲटलिस्ट पूर्ण व्ह्यू येतो चालकाला. वारं बघा किती जोरात आहे, त्यात एवढा चढ आणि जागेवर टर्न. त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायव्हिंगमध्ये फुल टू एक्सपर्ट पाहिजे तरच तिथं गाडी चालू शकता. आणि त्यात ST असेल तर मग सांगायलाच नको.
धुक्याला सुद्धा सुरुवात झाली आहे. जसं आपण हाईट गेन करतोय ना तसं धुकं बघा आपण. आता आपण एकदम टॉपला पोहोचलोय, टॉपला या घाटाच्या. निसर्गाचा आस्वाद घ्या मंडळी, डिजिटली तुम्ही. त्या साईडला पर्यटक बघा तुम्ही, कारण हा पूर्ण हाईटचा परिसर आहे, टेबल माउंटन टाईप, झिरो विजिबिलिटी. तर कसा होता तिलारी घाट मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. एकदम थरारक अनुभव होता माझ्यासाठी, आपल्यासाठी तसाच असेल. आता आपण 20 किलोमीटर राहिले इथून चंदगडला पोहोचणार आहोत. सकाळचे 10:30 वाजलेत. आपण पोहोचलोय तिलारी नगरला. तिलारी नगर म्हणजे आता जस्ट घाट संपला, एक गाव लागलो होतं. मी आपल्याला सांगितलं घाट कसा वाटला. त्याच्यानंतर एक 2च मिनिटात आपण थांबलोय तिलारी नगर. चहा नाश्त्यासाठी गाडी थांबली आता इथं आपली. हे अशा ठिकाणी यायला मिळते ना, हे फक्त यूट्यूबमुळे आणि आपल्यामुळे, आपण जसा प्रतिसाद देता त्याच्यामुळे या सर्व गोष्टी होतात ते मंडळी. चला आता काहीतरी थोडंसं खाऊन घेऊ. सकाळी काहीच नाश्ता नाही, चहा पाणी पण पिलं नाही, काहीच नाही पिलं. आता थोडंसं चहा आणि नाश्ता काहीतरी करून घेऊया. चला पटकन. तर या मंडळी पुरी भाजी खायला या तिलारी नगरमध्ये. भाजी रस्सा बघा कसा दिसतोय, पुरी एकदम खुसखुशीत आहे. साईडला भाजी पण आहे, कांदा लिंबू. या मंडळी नाश्ता झालाय, चहा प्यायला या. आणि चहा इतका भारी आहे ना, मी डेफिनेटली 100% सांगू शकतो आतापर्यंत कधीच नाही पिला असा चहा. तिलारी नगरचा नाश्ता जबरदस्त, चहा त्याच्याहून जबरदस्त. चला आता गाडी थांबली आपल्यासाठी, सगळे आलेत पॅसेंजर.
11:20 झालेत. आपण पोहोचलोय चंदगडला. चंदगड तालुका, कोल्हापूर जिल्हा. आता पणजी ते चंदगड आपण जवळजवळ 95 ते 100 किलोमीटरचा प्रवास केला आहे. तिलारी घाट आपल्याला लागला, आपण बघितलंच. आता याच्यानंतर आहे गडिंग्लज, जवळजवळ 45 ते 46 किलोमीटर आहे. आणि इथून जवळजवळ 115 किलोमीटर कोल्हापूर आहे. हो, आता किती वाजतील कोल्हापूरला जायला. साडे 12 वाजलेत मंडळी. आपण पोहोचलोय गडिंग्लजला. गडिंग्लज एस स्टँड बघताय, आपली गाडी बघताय. आणि गडिंग्लजहून कोल्हापूरला जाण्यासाठी भरपूर सारे पॅसेंजर्स आहेत. 140 किलोमीटरचा टप्पा आपण आतापर्यंत पार केला. आता 75 किलोमीटर राहिले कोल्हापूर. दोन वाजून 10 मिनिटं झालेत मंडळी. आपण पोहोचलोय कोल्हापूरला. काय पाऊस पडलाय सांगू आल्या आल्या. आता जस्ट थांबलाय. आपला प्रवास आहे ना एक नंबर झाला. जवळजवळ 210 किलोमीटरचा आपला प्रवास. त्याच्यासाठी आपल्याला जवळजवळ 6 तास लागले. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं आकर्षण होतं ते म्हणजे तिलारी घाट. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि घाट संपल्यानंतर तिलारी नगरमध्ये आपण जो नाश्त्यासाठी थांबलो होतो ना, चहा नाश्ता, तसा नाश्ता आणि चहा खूप दिवसानंतर खाल्ला होता. तर चला मंडळी, भेटूयात मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. व्हिडिओ संपवण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं, आता आपण समोर पाहताय हे आहे मेट्रो हॉटेल. अगदी 500 मीटर अंतरावर आहे कोल्हापूर एस टी स्टँडपासून. या हॉटेलमध्ये मी स्टे केला होता. 800 ते 1000 रुपयाच्या रेंजमध्ये आपल्याला इथं रूम्स मिळून जातील. रूम्स नीट अँड क्लीन आहे, आपण पाहू शकता. मी आपल्याला रेकमेंड करतो. तर कधी जर आपण आला तर जरूर या हॉटेलमध्ये स्टे करा.